खरं घेण्याच्या कारणावरून युवकासोबत झाला पित्याचा वाद, पुत्राने केला त्याचा खून. विजय दिघे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. वाटोडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांनी 15 मेला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार देवीनगर येथे 14 मेला रात्री 10 वाजता दारू पिल्यानंतर आरोपी आनंदराव बावनकर यांच्याशी मृतक जितू गुजर याचा खर्रा घेण्याच्या कारणावरून वाद झाला होता. आरोपी आनंदाने घरी जाऊन त्याचा मुलगा दिनेश याला वाद झाल्याचे सांगितले. यावरून दिनेशने चाकूने जितूवर वार करून त्याचा खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. आपल्या वाटोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये देवी नगर म्हणून एरिया आहे, संघर्ष नगर चौकाच्या बाजूला. त्या ठिकाणी एक आनंदराव बावनकर आणि मृतक जितू उर्फ जितेंद्र गुजर यांच्यामध्ये हे दोन्ही दारू पिलेले होते. त्यांच्यामध्ये खर्रा घेण्याच्या याच्यावरून वाद झाला आणि ते एकमेकांना त्यांनी हाताने मारहाण केली. त्यानंतर आनंदराव हे घरी गेले रागाच्या याच्यात आणि तिथे मुलाला सांगितलं की असं आमचं भांडण झालेलं आहे. आणि मग दोघं पण बाप आणि मुलगा दोघं चाकू आणि कोयता घेऊन याला मारण्यासाठी बाहेर निघाले. त्या गल्लीमध्येच उभा असलेला हा जितू उर्फ गुजर हा उभा होता. तर त्या मुलाने त्याला विचारणा केली आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये वादविवाद होऊन आरोपी जो आहे जितेंद्र यांनी त्याला दिनेशने त्याला चाकूने मारहाण केलेली आहे आणि त्याचा मयत झालेला आहे. तो नाही, यांच्यामध्ये आरोपीचा किंवा फिर्यादीचा कोणताही रेकॉर्ड नाही आहे, मृतकचा कोणताही रेकॉर्ड नाही आहे. आणि तिथे आम्हाला माहिती 112 नुसार कळालेली आहे. 112वर कॉल आला होता. त्यानुसार आम्ही तिथे तात्काळ पोहोचलो आणि आरोपींना देखील आम्ही तिथे जाऊन शोध घेऊन तात्काळ पकडलेला आहे. आमची DB टीमने त्यांना पकडलेलं आहे. आतापर्यंत तर तसं समोर आलेलं नाही वादविवाद.